एक मोठी आणि महत्त्वाची बातमी मुंबईसाठी महायुतीचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार आहे। तर जाहीरनाम्यामध्ये महिला युवकांसह पायाभूत सुविधांवर फोकस असेल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। राज्य सरकारच्या धर्तीवर लाडक्या बहिणींना आत्मनिर्भर बनवण्यासाठी 5 लाखांच्या बिनव्याजी कर्जाची यामध्ये तरतूद करण्यात आल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, काय सांगाल, मुंबईसाठी महायुतीचा हा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे, नेमकं काय असू शकतं यामध्ये? नक्कीच मोहिनी, आपण पाहतोय की मुंबईच्या MCA मध्ये असलेल्या बँक्वेट हॉलमध्ये सध्या ही पत्रकार परिषदेची तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेली आहे आणि आज महायुतीचा हा जाहीरनामा प्रसिद्ध होतोय, ज्याला त्यांनी वचननामा असं नाव दिलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवसेना, भाजप आणि रिपब्लिकन पक्ष रिपाई यांचा संयुक्त जाहीरनामा आज 12 वाजता प्रसिद्ध होत आहे आणि या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे, उदय सामंत आणि इतर प्रमुख नेत्यांची उपस्थिती असणार आहे आणि यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा जाहीरनामा प्रसिद्ध केला जाणार आहे। मूलभूत नागरिक सुविधा, पायाभूत विकास, वाहतूक व्यवस्था तसेच स्मार्ट सिटी संकल्पनेवर भर दिला जाणार आहे आणि महिलांसाठी विशेष 5 लाखांची जी तरतूद आहे ती सुद्धा असणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे, त्यामुळे ही पालिका निवडणूक केवळ मुंबईपर्यंत मर्यादित न राहता राज्य आणि राष्ट्रीय राजकारणावरही परिणाम करणारी आहे आणि त्यामुळेच आपण पाहतोय की आता याची जी तयारी आहे ती अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलेली आहे। आज नेमक्या वचननाम्यामधून मुंबईकरांचा विकास कशा पद्धतीने केला जाणार आहे आणि कोणकोणते वचन त्यांना दिले जातील आणि त्याची पूर्तता कशा पद्धतीने होईल ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपण पाहतोय शायना यांची पोहोचलेले आहेत, राहुल शेवाळे पोहोचलेले आहेत, अमित साटम पोहोचलेले आहेत आणि इतर जे प्रमुख नेते मान्यवर आहेत ते सुद्धा या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रस्ते, पाणीपुरवठा, घनकचरा व्यवस्थापन, सार्वजनिक वाहतूक आणि मेट्रो प्रकल्प, झोपडपट्टी पुनर्वसन हे यांसारखे जे मुद्दे आहेत ते सुद्धा यामध्ये समाविष्ट असणार आहेत आणि याबाबत सुद्धा महत्त्वाचे ज्या घोषणा आहेत त्या या वचननाम्यातून केल्या जातील आणि याची पूर्तता कशा पद्धतीनं होईल आणि हा वचननामा मुंबईकरांपर्यंत नेल्यानंतर मुंबईकर त्यावर कशा पद्धतीनं विश्वास ठेवेल आणि महायुतीला किती मतं देईल हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मोहिनी, नक्कीच गिरीश, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।